महावितरण विरोधात बदलापुरातील महाविकास आघाडीने एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं। बदलापूर शहरात सध्या महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता प्रत्येक सोसायटीमध्ये डिजिटल मीटर म्हणजेच टीओडी मीटर लावले जात आहेत। हे टीओडी मीटर लावल्यानं अनेक नागरिकांना अव्वाचे सव्वा बिलं आलेली आहेत। हे नागरिक सध्या ही बिलं कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारतायत। त्यामुळे तुमच्यावर देखील हे टीओडी मीटर लावल्यावर अशीच वेळ येण्याची शक्यता आहे। टीओडी मीटर लावल्यानंतर या नागरिकांना किती बिलं आलेत ते त्यांच्या तोंडूनच ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टीओडी मीटर लावल्यानंतर आपली परिस्थिती काय होते। पूर्वी 3,500 पूर्वी 3,500 बिल यायचं, आता यावेळेला 9,000 बिल आलं डायरेक्ट। कारण की नवीन मीटर बसवल्यामुळे। तुमच्या सहमतीने बसवला, तुमची परवानगी घेऊन? नाही 2000च्या रेंज मध्ये येत होतं, त्याच्यानंतर 700, 800, 900 असं बिल यायला लागलं। आणि नंतर मागच्या महिन्यात जो हा स्मार्ट मीटर लावला गेला त्याच्यानंतर हा डायरेक्टली बिल इतका आलाय। मी बदलापूर पश्चिम सोनोली MSEB आपलं ऑफिस आहे, तिथे मी भेट दिली 15 दिवस 21 तारखेला एक अंदाजे, मला हे लक्षात नाहीये। मी त्यांना भेट दिली, नम्र विनंती केली, साहेब बिलामध्ये काहीतरी कमतरता करा, हे डायरेक्टली बिल इतकं आलेलं आहे, पहिलंच बिल आहे बोललो। 12,400 किती 90 कितीतरी आहे अमाऊंट, एक मिनिट 490 आहे, 12,490 रुपये आहे। मी विनंती त्यांना भरपूर केली, रिक्वेस्ट केली, मॅडमला पण केली, नंतर मोठे अधिकारी होते त्यांना पण केले। तर त्यांनी मला असं सांगितलं की असं असं आहे, तुझं 4-5 महिन्या अगोदरचे जी बिलं आलेली आहेत ती कमी आलेली आहेत, आणि आता गरमीचे दिवस आहेत, तुम्ही AC यूज केली असेल। माझं म्हणणं एकच आहे, मी वरिष्ठ अधिकारी होते, त्यांचा मान ठेवला, मी काय उद्धटपणे बोललो नाही। यांचा अधिकारी कोणी बघायला आहे का CC आहे का त्या याच्यामध्ये माझ्या घरी, जो MSEB वाल्यांना कळेल मी काय वापर करतो विजेचा। तर तुम्हाला डाऊट फील होता, तुम्ही मीटर चेक करा ना, मीटर कुठे लागलेत? हो, नवीन मीटर। या डिजिटल मीटर विरोधात अनेक तक्रारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या आणि शिवाय या मीटरची शहरात सक्ती देखील केली जात होती। त्यामुळे बदलापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बदलापुरातील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत मोर्चा काढला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यावसायिक गौतम अदानी यांचे फोटोचे तोरण बनवून ते महावितरणच्या कार्यालयात लावण्यात आले। शिवाय अदानी यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत आपला रोष व्यक्त केला। यावेळी या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी महावितरणचा एकही अधिकारी जागेवर नसल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला। मग त्यांनी गौतम अदानींचा फोटो महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चिकटवला। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस राज्य सरकारच्या विरोधात मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। त्याचबरोबर ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली। अदानी हाय हाय, अदानी से देश बचाओ अशा प्रकारच्या देखील घोषणा देण्यात आल्या। दरम्यान आता यापुढे बदलापूर शहरात महावितरणकडून टीओडी मीटरसाठी सक्ती करण्यात आली तर ते टीओडी मीटर लावणाऱ्याला चोप दिला जाईल, त्याचबरोबर ते टीओडी मीटर फोडले जातील असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय। बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत आज झालेला आहे। टीओडी मीटरच्या माध्यमातून महावितरणच्या माध्यमातून टीओडी मीटर ह्या घराघरात बसवणं चालू आहे, तेही कुणाचीही परमिशन न घेता। याला संपूर्ण बदलापूरकर वैतागलेले आहेत। अदानी या कंपनीला उद्योग समूहाला ही टेंडर दिलेलं आहे। नाही म्हटलं तर दिवसाला 5-5, 10-10 लोक एखाद्या सोसायटीमध्ये शिरतात, कोणाची परमिशन घेतात आणि सरसकट मीटर बदलणं चालू आहे। मीटर बदली झाल्यानंतरही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारची सामान्य माणसाला दाद देत नाही। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढंच सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा, नाहीतर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येईल असा सनसनी इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देतोय। कारण की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जो आहे हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे। आज हे निवड महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत, ते जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे 15-15, 20-20 हजाराचं बिल आलेलं आहे। जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो, संध्याकाळी घरी येतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी 15-18 बिल पडते, त्या माणसाला काय वाटत असेल? हे टीओडी मीटर जे आहेत हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतलेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते आणि सामान्य जनता आज प्रश्न विचारत आहे काटकर साहेबांना, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। आज हा
हा व्यक्ती पळून गेलेला आहे अक्षरशः इथं. म्हणून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची खुर्ची जी आहे इथं बाहेर काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे. त्यापूर्वी लोकांचे मीटर नादुरुस्त व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे, मीटर अवेलेबल नाही सांगायचे. आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले? आज फक्त अदानींनी घेतलंय, त्यांना हे सगळं आदान करायचं अदानींना, म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना. आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे, उद्या 12,000 भरावे लागतील. लोक भीतीपोटी मीटर लावून घेत आहेत. हे अशी भीती घातली जाते. या सर्व याच्या मागे अडाणींचे दलाल हे सरकार आहे. ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा या गोष्टी होत आहेत. लोकांचा, सामान्य लोकांचा विचार केला जात नाही. आज एका व्यक्तीचं इथे बिल, सामान्य व्यक्ती आहेत त्यांचं बिल 12,000 महिन्याला आलंय. 12,000 माणसाला सॅलरी सुद्धा नसते. 12,000 बिल कुठून भरणार आहे लोक आज? आणि तुम्ही यापुढे जे रिडिंग घ्यायला लोक यायचे त्यांचाही जॉब जाणार आहे आणि ऑटोमॅटिक रिडिंग घेऊन तुम्ही काही आवाच्या सवा रिडिंग लावणार आहेत ते प्रीपेड मीटरच्या. आणि तुम्ही हे सगळं एका समूहाला मोठं करतायत, दलाली करतायत. हे सरकार दलाल आहे. नाही, पुढची भूमिका यासाठी संपूर्ण बदलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की आमच्या या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा. कारण हे जे टीओडीची सक्ती या मीटरची जी केलेली आहे या लोकांनी, ही जबरदस्ती केलेली आहे आणि एक अन्यायकारक आमच्या बदलापूरकरांवर हे संकट आलेलं आहे. या संकटाचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाचं, विशेषतः सेना भाजपाच्या महायुतीचा आणि केंद्रातल्या भाजपा शासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करतो. कारण आपण बघितलं की 15-20 वर्षापूर्वी अडाणी हा माणूस कोण आहे हे कोणाला माहिती नव्हतं, परंतु जसं भाजपा सत्तेत आलाय तर अडाणी आपल्याला हा देशाच्या उद्योगपतींमध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आज अडाणी हा नंबर 1 पर्यंत पोहोचत चाललेला आहे. कशामुळे चाललाय? त्या मोदींच्या कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीचे असल्यामुळे. कारण मोदींच्या आश्रयाने, मोदींचा हा मित्र हा या देशाचा सर्वात मोठा उद्योगपती होतोय आणि अशा प्रकारचं संपूर्ण देश विकण्याचं काम या भाजपाने गेल्या 10-11 वर्षांमध्ये केलेलं आहे. तर ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय डिजिटल मीटर म्हणजेच टीओडी मीटर लावले जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. हे परत आपल्या माध्यमातून सांगतो, कोणत्याही ग्राहकाला सक्ती केल्या जाणार नाही मीटर बदलण्यासाठी. त्यांचे कन्सेंट घेऊनच मीटर बदलले जातील. एकूणच काय, बदलापूर शहरात टीओडी मीटरची सक्ती नाही हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे टीओडी मीटर लावण्यासाठी तुमच्यावर कोणी जर सक्ती करत असेल तर त्याला त्याच वेळी थांबवा, अन्यथा तुम्हाला देखील अव्वाचे सव्वा वीज बिल येऊ शकतं. पब्लिक मीडिया, बदलापूर. डॉक्टर साहेब